महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाने सांगितले। मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं। योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात पोहोचेल। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील। लाडक्या बहिणींनो, तुमचा आत्ताच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला असेल। तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालाय की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। आला असेल तर आला धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसेल आला तर अजूनही नाही म्हणून पाठवा। कारण की बघा आता लाडक्या बहिणींना जवळपास 6,000 रुपये या ठिकाणी एकत्र भेटू शकतात। जवळपास 4 महिन्यांचे या ठिकाणी रखडलेले हप्ते जे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दलची देखील ही मोठी न्यूज आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, हे 2 जर हप्ते आलेले नसतील तर यापुढेही तुमचा हप्ता जो आहे कुठल्या कारणास्तव रखडलेला आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शेवटच्या
पुढच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे सध्या जमा होताना दिसत नाहीत. लेट पैसे जमा होत आहेत मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तर सध्या एप्रिल महिना चालू आहे, या महिन्याचेही पैसे अजून जमा झालेले नाहीत. तर हे पैसे देखील तुम्हाला पुढच्या वेळेस म्हणजे मे महिन्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण की त्या महिन्यामध्ये पैसे न येता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. मात्र मार्च महिना संपलेला आहे. बघा, एप्रिल महिन्याचा देखील निम्मा महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, तरी देखील अजून या ठिकाणी मार्च महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार? या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता भेटलेला नाही. एप्रिल महिन्याचे जवळपास 18 दिवसाहून अधिक दिवस उलटून गेलेले आहेत, तरीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सध्या सुरू झालेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळेस देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1,500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता लेट होताना दिसत आहे. त्या महिन्यामध्ये वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाहीत. लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी भेटत आहेत, मात्र त्या महिन्यामध्ये भेटत नाहीत. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदाही होऊ शकतो. 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आता बघा, लाडकी बहीण योजनेतील मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3,000 रुपये भेटू शकतात. लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये भेटू शकतात. मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो. कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची, म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात. फार उशीर होणार नाही. तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. बघा, फेब्रुवारीपर्यंत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल आणि फेब्रुवारी असेल असे विविध हप्ते जे आहेत थकीत राहिलेले आहेत. KYC मधील चुकांमुळे त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे मोठी गुड न्यूज आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मग आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल? कारण की मार्च महिना संपून गेलेला आहे. पूर्ण मार्च महिना, पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली. आता मार्च महिना आणि फेब्रुवारीचे एप्रिलमध्ये एकत्रित पैसे जमा होतील असं म्हटलं गेलेलं होतं, परंतु तसं झालं नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तो जमा झाला. मग सध्या आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आणि एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. तर मग हे दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्रित जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. बघा, आता सध्या फेब्रुवारीपर्यंतचे या ठिकाणी पैसे जरी जमा झालेले असले तरी 1,500 रुपयांचा हप्ता मार्च महिन्याचा अद्याप खात्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येऊ शकतात. म्हणजे या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते येऊ शकतात असं बोललं जात आहे. मागील महिन्यात फेब्रुवारी
फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये उशिराने भेटलेला होता आणि आता मार्चचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती गेलेला आहे. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधी तरतूद या ठिकाणी करण्यात आली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची सुरुवात कायम राहील अशी घोषणा केलेली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रियांमुळे हप्ते विलंब होत आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये निराशा दिसून येत आहे.